नमस्कार मित्रांनो, मी गणेश गुगे। आता 10 मिनिटांपूर्वी अशी घटना आपल्या कुरवाडीमध्ये घडली आहे की ती आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकदम वाईटच आहे। किरण नवनाथ शिंदे नावाचा बारणी गावचा एक तरुण ऑनलाईन चक्रीमध्ये 1 कोटी रुपये हरला। घरची वडिलोपार्जित 3 एकर जमीन त्यांनी विकली, तर त्याने आज धनश्री हॉटेलमध्ये विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याला मी व माझे सहकारी मित्र यांनी लकी हॉस्पिटल आपलं कुरवाडी या ठिकाणी आणून त्याला आता नुकताच ॲडमिट केलेला आहे। तो ICU आहे आणि अत्यावस्थेमध्ये आहे। डॉक्टरांचं म्हणणं आहे की तो बरा होईल, परंतु मित्रांनो तुम्ही विचार करा, 1 कोटी रुपये माणूस हरत गेला आणि त्याची 3 एकर जमीन गेली। आता तरी कमीत कमी एवढ्या घटना आतापर्यंत आपल्या भागामध्ये घडलेल्या आहेत की कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, कित्येक जणांची शेतीवाडी विकली गेलेली आहे। तरी देखील ऑनलाईन चक्रीचा जुगार कुरवाडीतून काय बंद होणं नाव घेत नाही। प्रशासनाला विनंती आहे की या ऑनलाईन चक्री खेळाची ID देणारे जे कोणी संबंधित लोक असतील त्यांच्यावरती तत्काळ गुन्हे दाखल करावे आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करून मोक्यासारखे गुन्हे दाखल करावे। आज हा तरुण मरणाच्या दारामध्ये आहे। प्रशासन याची कशा पद्धतीने दखल घेते आता बघूया, परंतु जी घडलेली घटना जी आहे ती खूपच दुर्दैवी आहे। या घटनेचा मी पूर्णपणे निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।